शरद पवारांचे निकटवर्तीय माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना मोठा धक्का बसलाय। राजमल लखीचंद ज्वेलर्सची 1,69,00,00,000ची मालमत्ता ईडी कडून जप्त करण्यात आली आहे। स्टेट बँकेकडून घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्ज प्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। नाशिक आणि जळगावमधील संपत्तीवर ईडीची टाच पडल्याचं पाहायला मिळतंय। जळगावमधून महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शरद पवारांचे निकटवर्तीय माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना मोठा धक्का बसलाय। प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्या सोबत आहेत। सचिन, काय अधिकची अपडेट आहे? निश्चितच तेजस्विनी, जर आपण बघितलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया कडून घेतलेल्या 525 कोटी रुपयाच्या थकीत कर्ज प्रकरणी ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्स यांची 1,69,00,00,000 रुपयांची मालमत्ता ही जप्त केली आहे। त्यामुळे नाशिक आणि जळगाव मधील त्यांच्या ज्या काही संपत्ती आहेत, वेगवेगळे त्यांचे व्यवसाय आहेत, त्यांच्यामधील जी मालमत्ता होती ती जप्त करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर मागे देखील काही महिन्यांपूर्वी ईडीच्या पथकाने जळगाव, नाशिक आणि इतर राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या ज्या मालमत्ता आहे त्या ठिकाणी त्यांनी छापे टाकले होते। त्यात त्यांनी अनेक कागदपत्र वगैरे जमा केली होती आणि जो आपण जर बघितलं जळगावमध्ये जे त्यांचं शोरूम आहे त्या ठिकाणचे दागिने देखील त्यांनी जप्त केले होते आणि खूप मोठे एक गाडी भरून कागदपत्र देखील त्या ठिकाणी ते त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले होते। आणि त्यानंतर आता आपण जर बघितलं तर एका प्रेस नोटच्या माध्यमातून ईडीने ही माहिती दिलेली आहे। ईडीने नक्कीच सचिन, तर जळगाव मधली ही मोठी कारवाई पाहायला मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।